नमस्कार, मी सद्दाम मुल्ला. आपण पाहतात एसएम नेटवर्क प्रस्तुत FIFO मराठी. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती न्यू शाहूपुरी येथील डॉक्टर अनिता अरुण परिचेकर यांचा बंगला फोडून सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम असा 42,34,000चा मुद्देमाल लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीतील 3 सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. टोळीकडून 36,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. व्यंकटेश रमेश, वय वर्ष 23, राहणार फर्स्ट क्रॉस, चलकेरे, तालुका चलकेरे, जिल्हा चित्रदुर्ग, सध्या राहणार गंगोदन हल्ली बंगरूळ. गिरीश व्यंकटेश राहणार बोमारा, तालुका देवहल्ली, जिल्हा बंगरूळ. रणजित रमेश, वय वर्ष 21, राहणार व्यंकटेश नगर, चलकेरे, जिल्हा चित्रदुर्ग, कर्नाटक अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संशयित गुन्हेगार कर्नाटकातील सराईत गुन्हेगार असून दरोडे, जबरी चोरी, लूटमारीसह विविध गंभीर गुन्ह्याचे रेकॉर्ड असल्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. पुण्यातही वाहन चोरीचे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत असंही ते म्हणाले. कर्नाटकातील सराईत टोळीने न्यू शाहूपुरी येथील डॉक्टर अनिता परितेकर यांचा बंगला फोडून सोन्या चांदीचे दागिने, डायमंड, रोख रक्कम, महागडा मोबाईल असा 42,34,000चा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. उपनिरीक्षक संतोष गळवे, लखनसिंह पाटील, शुभम संगपाळ, सागर माने यांच्या पथकाने पाठपुरावा करून सराईत टोळीचा छडा लावला. सराईतांनी गुन्ह्यातील सोन्याच्या दागिन्याची विक्री करून काही वाहनांची खरेदी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. कर्नाटकातील आंतरराज्य टोळीकडून कोल्हापूर, सांगली, सातारा, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा शक्य असल्याचे कळमकर यांनी सांगितले. आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा.